शिवसेना आणि मुंबई महापालिका यांचं एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. 1997 पासून आजपर्यंत सलग गेली जवळजवळ 28 वर्ष शिवसेनेची मुंबई महापालिकेवर सत्ता आहे. त्या अगोदर देखील बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईत शिवसेना पक्ष स्थापन केल्यानंतर भरपूर काळासाठी मुंबईत अनेक शिवसेनेचे महापौर झाले होते. पण शिवसेनेच्या या सगळ्या प्रवासामध्ये सर्वात महत्वाची घटना होती ती 1985 ची मुंबई महापालिकेची निवडणूक. ही निवडणूक शिवसेनेच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्वाची होती. या निवडणुकीच्या पूर्वीच इंदिरा गांधींची हत्या झाली होती. त्यामुळे देशभरात काँग्रेसची लाट आलेली असताना देखील, राजीव गांधींची लाट आलेली असताना देखील शिवसेनेनं आपला मुंबई महापालिकेवर भगवा फडकवला आणि जवळजवळ एक हाती सत्ता मिळवली. ही गोष्ट पहिल्यांदा 1985 साली घडली. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया मुंबई महापालिकेवर शिवसेनेनं पहिल्यांदा भगवा कसा फडकवला आणि कशा पद्धतीनं काँग्रेसची ती लाट परतवून लावली आणि महाराष्ट्रात आणि मुंबईवर मराठी माणसाचं स्थान पक्क केलं. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 19 जून 1966 ला दादरला मुंबईत शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना नावाच्या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर शिवसेना पक्ष मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाढत गेला. मराठी माणसांची रसद या पक्षाला मिळत गेली. त्याचबरोबर शिवसेनेनं 1967 साली ठाण्याच्या महानगरपालिकेवर आपला नगराध्यक्ष बसवला आणि आता लक्ष लागलं ते मुंबई महापालिकेकडे. मुंबई महापालिकेची निवडणूक 1968 ला लागली. या निवडणुकीच्या अगोदरच मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेनं प्रचार करायला सुरुवात केलेली होती. त्यामुळं जवळजवळ 40 शिवसेनेच्या शाखा फक्त एका महिन्यात महापालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर म्हणजे मार्च 1968च्या अगोदर मुंबईत निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर दादर, लालबाग, परळ, वडाळा या सगळ्या मराठी भागांमधून मोठ्या प्रमाणावर तरुण पोरं बाळासाहेब ठाकरेंच्या मागे येऊन उभी राहत होती. या शिवसेनेच्या प्रवासामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या मार्मिक या साप्ताहिकाची भूमिका देखील अत्यंत महत्वाची होती. त्यामध्ये ते अत्यंत जहरी अशा पद्धतीचे लेख लिहित होते. ते लेख वाचून मराठी माणूस पेटून उठत होता आणि तो काँग्रेसच्या विरुद्ध किंवा त्यावेळचे जे कोणी विरोधक असतील त्या सगळ्यांच्या विरुद्ध दंड थोपटून उभा राहत होता. 1968च्या या निवडणुकीत मुंबईमध्ये शिवसेना आणि प्रजा समाजवादी पक्ष या दोघांची युती झालेली होती. या निवडणुकीत शिवसेनेला 42 जागा मिळाल्या तर प्रजा समाजवादी पक्षाला 11 जागा मिळाल्या. तरीही आकडा हा बहुमतापासून कमीच होता. पण त्यावेळच्या काँग्रेसमध्ये एक फूट निर्माण झाली होती. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालची इंदिरा काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये निजलिंगप्पा आणि इतर लोकांच्या नेतृत्वाखालचा एक वेगळा काँग्रेस ओ नावाचा पक्ष होता. त्यामुळे काँग्रेसची ही फूट बाळासाहेब ठाकरेंच्या आणि प्रजा समाजवादी पक्षाच्या पथ्यावर पडली आणि या आघाडीला काँग्रेसने पाठिंबा दिला. पण तरीही शिवसेनेचा पहिला महापौर इथं झाला नव्हता. शिवसेनेचा पहिला महापौर झाला 1971 साली हेमचंद्र गुप्ते यांच्या रूपानं. दादरचे हेमचंद्र गुप्ते हे खरं तर बाळासाहेब ठाकरे यांचे फॅमिली डॉक्टर होते. त्यांना शिवसेनेनं तिकीट दिलं होतं आणि ते नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. 1971 साली जेव्हा महापौर पदाची निवडणूक झाली त्यावेळी देखील काँग्रेसनं पाठिंबा दिला आणि शिवसेनेचा पहिला महापौर मुंबईत बसला. यानंतर देखील मुंबईमध्ये शिवसेनेचे अनेक महापौर झाले, जसं सुधीर जोशी, मनोहर जोशी, वामनराव महाडिक असे अनेक महापौर शिवसेनेनं मुंबईला दिले. त्यामुळे मुंबईवरती शिवसेनेची पकड मजबूत होत गेली. मुंबईमध्ये काँग्रेससाठी सर्वात मोठं चॅलेंज असायचं ते मुंबईमधले डावे पक्ष म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भाकप असे दोन्ही पक्ष. त्यामुळे शिवसेनेचे देखील हेच पक्ष शत्रू होते. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना ही त्या काळी एकास एक किंवा हातात हात घालून चालायची. पण तरीही शिवसेना हा पक्ष वाढत गेला आणि काही वर्षांनी का होईना तो काँग्रेसलाच चॅलेंज देऊ लागला. म्हणजे काँग्रेसचं मुंबईमधलं स्थान आता अडचणीत यायला लागलं. काँग्रेसला मुंबईत काँग्रेस टिकणार की नाही हा प्रश्न पडायला लागला. त्यावेळी मग लोकांना लक्षात आलं की शिवसेनेला ज्या आपण मोठं केलं होतं ती शिवसेना आता मुंबईमधला सर्वात मोठा पक्ष व्हायचा विचार करते आणि त्या दृष्टीनं पावलं देखील उचलते आहे. कारण मुंबईमध्ये शिवसेनेला आता विधानसभेमध्ये देखील जागा मिळायला लागली होता. बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीच्या काळात देखील इंदिरा गांधींच्या आणीबाणीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या मध्ये सगळं काही आलबेल आहे असं वाटत होतं, पण तसं प्रत्यक्षात नव्हतं. 1984 साली भारतातली एक अत्यंत मोठी घटना घडली ती म्हणजे इंदिरा गांधी यांची हत्या. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर राजीव गांधी हे त्यांचे जे पुत्र होते त्यांना पंतप्रधान करण्यात आलं. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला सामोरा गेला आणि त्या काळात इंदिरा गांधींच्या हत्येमुळे काँग्रेसला एवढी सहानुभूती मिळाली. त्यामुळे काँग्रेसनं या निवडणुकीत न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं यश मिळवलं.
लोकसभेमध्ये काँग्रेसला 415 सीट्स मिळाल्या, म्हणजे 542 पैकी 415, जवळजवळ 80% खासदार हे फक्त काँग्रेसचे होते. त्यामुळे काँग्रेसला संपूर्ण देशभरामध्ये एक लाट आली होती आणि काँग्रेसला थोपवणं किंवा काँग्रेसला हरवणं जवळजवळ अशक्य मानलं जात होतं. ही गोष्ट मात्र बाळासाहेब ठाकरेंनी शक्य करून दाखवली. कशी ते मी तुम्हाला सांगतो, पण त्या अगोदर तुम्हाला एका इंटरेस्टिंग ॲप बद्दल सांगतो. मार्केट वुल्फ हे एक सेबी रजिस्टर्ड ॲप आहे, जे भारतात अतिशय वेगानं वाढत आहे. हे वापरायचं कसं ते मी तुम्हाला अगोदर सांगतो. इथं पिन टाकून फक्त लॉग इन करा आणि फॉलो ट्रेंड्सवर क्लिक करा. ते तुम्हाला सध्या मार्केटमध्ये चालू असलेले सगळे प्रॉफिटेबल ट्रेंड्स दाखवेल. तुम्ही फक्त एक क्लिक करून त्यांना फॉलो करू शकता. इथं तुम्ही खूप छोटी इन्व्हेस्टमेंट रक्कम घेऊन देखील इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता, जिथं तुम्हाला बाकी ॲप्समध्ये जवळजवळ 3 पट रक्कम लागते. याच्यामध्ये एक इनबिल्ट स्टॉप लॉस फीचर आहे, जे तुम्हाला तुमचं नुकसान होण्यापासून वाचवते. जसं एखादा ट्रेड एका विशिष्ट लेवलच्या लॉस पर्यंत पोहोचतो, तेव्हा आपोआप हे स्टॉप लॉस लावतं आणि तुमचं जे नुकसान होणार असतं ते वाचवतं. यांचं ब्रोकरेज सुद्धा इंडस्ट्रीमध्ये सर्वात कमी ब्रोकरेजेस पैकी एक आहे. पहा, प्रॉफिट ट्रेंडच्या हिशोबानं मूव्ह होताना दिसत होतं. मी स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि अत्यंत कमी वेळात 1306 रुपयांचा प्रॉफिट बुक झाला देखील. ही संपूर्ण सुविधा तुम्ही फक्त 99 रुपये देऊन लाईफ टाईमसाठी यूज करू शकता. लाईफ टाईमसाठी हे इथं महत्वाचं आहे. या ॲपमध्ये तुम्ही कमोडिटीज म्हणजे सोने, चांदी, क्रूड ऑइल हे सुद्धा अगदी सहजपणे ट्रेड करू शकता, सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत. मार्केट वुल्फ ॲप तुम्हाला फ्री रिकमेंडेशन सुद्धा देतात. हे पहा, लोकांनी 14 तारखेला एकाच दिवसात 12,240, जूनमध्ये 70,468, जुलैमध्ये 59,696 आणि आत्ताच ऑक्टोबरमध्ये 58,207 इतका प्रॉफिट बुक केलाय. आणि या प्रॉफिटमध्ये मार्केट वुल्फ कोणतंही कमिशन घेत नाही. मार्केट वुल्फ ॲपचे 2 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत, त्यामुळे उशीर करू नका. या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतोय, खाली कमेंटमध्ये देखील पिन करतोय. हे ॲप डाउनलोड करा आणि त्याचा वापर सुरू करा. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर फक्त 2च महिन्यांनी म्हणजे जानेवारी 1985 मध्ये मुंबईमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका डिक्लेअर झाल्या. या निवडणुकीमध्ये आमने सामने होते. एकीकडे शिवसेना आणि समोर होती काँग्रेस. या काँग्रेसला आता कसं हरवायचं हा मोठा प्रश्न होता. पण त्यावेळी उपयोगाला आले ते त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे काँग्रेसचेच एक मोठे नेते असणारे वसंतदादा पाटील. वसंतदादा पाटील यावेळी त्रस्त होते ते एका प्रश्नानं, ते म्हणजे महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये एक वाद होता. तो होता मुंबई काँग्रेस विरुद्ध इतर महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते यांच्यामधला. त्यामुळं मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव काही लोक रचत आहेत असा आरोप वसंतदादा पाटलांनी एका सभेमध्ये केला आणि ही गोष्ट बाळासाहेब ठाकरेंनी हेरली. बाळासाहेब ठाकरे म्हणाले की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यालाच जर आता ही भीती वाटत असेल की मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव रचला जातोय, मराठी माणसापासून मुंबई तोडण्याचा डाव रचला जातोय, तर हे नक्कीच घडत असणार. आणि याच मुद्द्यावरती बाळासाहेब ठाकरे यांनी रान उठवलं आणि मुंबईतल्या मराठी माणसाला जागा केलं. मुंबईतला मराठी माणूस खडबडून जागा झाला. त्याला लक्षात आलं की मुंबईमध्ये जर शिवसेना नसेल तर मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल, ती वेगळी होऊन गुजरातला जोडली जाईल किंवा तिचा केंद्रशासित प्रदेश केला जाईल. खरं तर ही गोष्ट वसंतदादा पाटील यासाठी बोलले होते की मुंबईवरच्या मुंबईतल्या नेत्यांची, जसं की मुरली देवरा किंवा गुरुदास कामत या नेत्यांची पकड कमजोर व्हावी आणि त्यांच्या लक्षात यावं की मुंबईवर पहिला हक्क हा महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रातल्या मग कोणत्याही नेत्याचा असेल, कोणत्याही पक्षाचा असेल, पण मुंबई ही महाराष्ट्राची आहे ही दाखवून द्यायची. वसंतदादा पाटलांसाठी ही एक संधी होती आणि ती त्यांनी बरोबर केली. हे मुरली देवरा म्हणजे नंतर काँग्रेसमध्ये असणाऱ्या आणि आत्ताच्या शिवसेनेच्या शिंदेच्या गटात असणाऱ्या मिलिंद देवरा यांचे वडील. त्यावेळी मुंबई महापालिकेत साधारणतः 150च्या आसपास जागा होत्या. मुंबईच्या सर्व उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर मास मोबिलायझेशन झालं. प्रत्येक मराठी तरुण यासाठी जागा झाला, खडबडून जागा झाला. त्याला लक्षात आलं की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ शकते, म्हणून हे सगळे लोक एकत्र आले. मराठी माणसांनी मोठ्या प्रमाणावर भरभरून मतदान केलं. पण त्यावेळी भारतातल्या इतर सामाजिक आर्थिक परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावरती नॉन मराठी लोक म्हणजे अमराठी लोक मतदान करायला बाहेर आले नाहीत. त्यामुळे हिंदी भाषिकांनी किंवा मुस्लिमांनी किंवा इतर लोकांनी फार कमी मतदान केलं आणि जवळजवळ फक्त 25% मतदान या निवडणुकीमध्ये झालं. या 25% मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर मराठीच लोक होते आणि मराठी लोक मतदान करतील याची खात्री बाळासाहेब ठाकरे यांनी करून घेतली. या निवडणुकीत 150 पैकी जवळजवळ 74 जागा फक्त शिवसेनेला मिळाल्या. म्हणजे शिवसेनेनं एक हाती सत्ता मुंबई महापालिकेवर मिळवली आणि मुंबई महापालिकेवर पहिल्यांदा भगवा झेंडा फडकला. याच वेळी मुंबई महापालिकेचे महापौर म्हणून छगन भुजबळ यांची नेमणूक झाली.
छगन भुजबळ हे त्या काळात शिवसेनेचे फायर ब्रँड नेते होते. नंतरच्या काळात छगन भुजबळ यांनी अनेक भूमिका घेतल्या, वेगवेगळ्या पक्षांमध्ये ते गेले. त्यांनी काय काय केलं आणि कशा पद्धतीचं राजकारण केलं ते आपण बघितलं. पण त्यावेळी ते शिवसेनेचे अत्यंत फायर ब्रँड नेते होते. ते एक अत्यंत कट्टर आणि अतिशय आक्रमक असे नेते म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. या निवडणुकीत काँग्रेसला फक्त 42 जागा मिळाल्या, जनता पार्टीला 15-17. भारतीय जनता पक्ष त्यावेळेला मुंबईत नुसताच मूळ धरायला लागलेला, त्याला 5 ते 6 जागा मिळालेल्या होत्या. पण बाळासाहेब ठाकरेंनी मात्र या मुंबई महापालिकेच्या 1985च्या निवडणुकीत मुंबईवर जो भगवा फडकवला, तो शिवसेनेनं पुढची अनेक वर्ष तसाच ठेवला. थोड्याफार काळासाठी मुंबई शिवसेनेनं गमावली, पण तरी देखील मुंबईमधली सत्ता मात्र शिवसेनेनं फारशी कधी गमावली नाही. ती आज तागायत कायम आहे. आता पुन्हा एकदा जानेवारी 2026 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होते. या निवडणुकीसाठी देखील आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहेत. बघूया आता या निवडणुकीत काय होतंय, या निवडणुकीत काय होईल, याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि बाळासाहेब ठाकरे यांचा आणि 1985च्या मुंबई महापालिकेचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि मार्केट वुल्फ हे अतिशय वेगानं आपल्या देशात सध्या वाढतंय. ऑलरेडी 2 मिलियन डाउनलोड झालेले आहेत असं मी तुम्हाला सांगितलं. तुम्हीही हे ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या ट्रेडिंगच्या प्रवासाची सुरुवात करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय आणि कमेंटमध्ये पिन करून ठेवतोय. त्यावर तुम्ही क्लिक करा आणि आताच हे ॲप डाउनलोड करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.